आजची आपली रेसिपी आहे मस्त झणझणीत घट्ट रस्स्याची कारळं टाकून बनवलेली बटाट्याची भाजी, जी करायला खूप सोपी आहे, पटकन तयार होते आणि ही तुम्ही भाकरी, चपाती आणि भात कशाबरोबरही खाऊ शकता आणि टिफिनला देखील देऊ शकता. ही मस्त भाजी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी कारळं भाजून घ्यायचं आहे. मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचा कारळं टाकलेलं आहे. ते भाजण्याच्या आधी मी थोडंसं निवडून घेतलेलं आहे, कारण बऱ्याच वेळा याच्यामध्ये थोडा कचरा असतो आणि ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर ते थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. आता मी त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकत आहे आणि त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेलं खोबरं टाकायचं आहे आणि ते मस्त भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून छान ब्राऊन झालं की ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण. लसूण देखील छान तळून घ्यायचा आणि नंतर तो वाटीमध्ये काढून घ्यायचा. आता मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत 2 मीडियम साईजचे चिरलेले कांदे. कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर तो थंड करण्यासाठी ठेवायचा आहे. आता हे आपण जे भाजून घेतलेले सगळे पदार्थ आहेत ते थंड होईपर्यंत आपण बटाटे चिरून घेऊया. मी 4 मीडियम साईजचे बटाटे धुवून घेतलेले आहेत आणि त्याची साल न काढताच मी ते कट करून घेणार आहे आणि भाजीमध्ये टाकणार आहे. बटाटे मी असे उभे उभेच कापणार आहे. तुम्हाला आवडेल तसे कापू शकता. असे उभी कट करू शकता किंवा त्याचे मोठे मोठे तुकडे करू शकता. कट केलेल्या बटाट्याच्या फोडी आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या काळ्या होणार नाहीत. भाजलेले कारळे, लसूण, कांदा आणि खोबरं हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. अजून त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे कोथिंबीरचे देठ टाकायचे आहेत आणि हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण भाजी बनवून घेऊया. ही भाजी मी लोखंडाच्या कढईमध्ये बनवत आहे आणि तुम्ही देखील शक्यतो लोखंडाच्याच कढईमध्ये बनवा, कारण त्यामुळे आपली भाजी हेल्दी होते आणि त्याला एक मस्त टेस्ट येते. मी कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं की आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे आणि नंतर जिरी टाकायची आहे आणि मोहरी आणि जिरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग टाकायचा आहे आणि अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची आहे. आता मी याच्यामध्ये 1 चमचा घरगुती मसाला टाकत आहे. हा मसाला माझ्या आईने बनवलेला आहे आणि हा मसाला टाकल्यानंतर गरम मसाला वेगळा टाकण्याची गरज नसते. जर तुम्ही फक्त लाल तिखट टाकत असाल तर याच्याच बरोबर 1 चमचा गरम मसाला टाकू शकता किंवा धने पावडर आणि जिरा पावडर टाकू शकता. भाजीला छान कलर यावा म्हणून मी याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हा मसाला आणि मिरची पावडर आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. आता याच्यात मी टाकत आहे आपण बारीक केलेलं वाटण. वाटण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडंसं वाटण शिल्लक होतं त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि ते आता याच्यामध्ये टाकलेलं आहे. आपलं वाटण परतून झालेलं आहे, त्याला छान तेलही सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकायच्या आहेत. बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये
1 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी हे आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे. बटाटे मसाल्यांमध्ये शिजवून घेतल्यामुळे भाजी पटकन शिजते आणि बटाटे खूप टेस्टी लागतात. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मी 1 ग्लास पाणी टाकत आहे. पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि गरम पाणीच भाजीमध्ये टाकायचं आहे. म्हणजे बटाटे पटकन शिजतील. आता ही भाजी थोडी आपल्याला हलवून घ्यायची आहे, म्हणजे आजूबाजूला किंवा तळाला जर थोडेफार मसाले लागले असतील तर ते करपणार नाही. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढईवरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी मंद गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता की भाजीला छान तर्री आली आहे आणि रस्साही मस्त दिसत आहे. आता तो एकदा परत मिक्स करून घ्यायचा आणि चेक करायचं की आपले बटाटे शिजले आहेत का नाही ते. बटाटे शिजलेले आहेत आणि आपली मस्त भाजी तयार झालेली आहे. आता ही भाजी आपल्याला पटकन दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे. कारण लोखंडाच्या कढईमध्ये खूप वेळ जर भाजी ठेवली तर ती काळी पडते आणि तिची चवही खराब होते. आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आपलं जेवण तयार आहे. ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर तर कमाल टेस्टी लागते. त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे खूप आभार. देव बाप्पा तुमची सगळी स्वप्न पूर्ण करो. बाय बाय.